प्राध्यापक वी जी मांगले. मराठा आरक्षणावरती आपलं बोलणं चालू आहे. मराठा आरक्षण ही या पिढीतल्या लोकांनी स्वतःच्या वरती घालून घेतलेलं एक बंधन आणि कमिटमेंट म्हणून आपण जोपर्यंत ते स्वीकारत नाही तोपर्यंत मराठा आंदोलनाला यश येणार नाही असे बरेच जण म्हणतात. मलाही त्याच्यामध्ये तथ्य वाटतंय. मित्र, की काल आपले एक आंदोलक सहकारी सुनील बाबूराव कावळे यांनी या मराठा आरक्षण मिळावं यासाठी टोकाचं पाऊल उचललं आणि वांद्रे पुलावरती त्यांनी आत्महत्या केली. फार वाईट घटना आहे, फार गंभीर घटना आहे. ईश्वर त्यांच्या मृतात्म्यास शांतता देव. पण मी या ठिकाणी एक गोष्ट आवर्जून तुम्हाला सांगेन की आत्महत्या हा काही पर्याय होऊ शकत नाही. किंबहुना आत्महत्या करावी का न करावी याच्यावरती ज्यावेळेला विचार चालू असेल त्यावेळेला मी निश्चितपणे म्हणेन की कोणत्याही परिस्थितीमध्ये कोणत्याही प्रश्नाला आत्महत्या करून हे जग सोडून जाणे हा पर्याय नाही. त्यामुळं पर्याय म्हणून आपल्याला जे उपलब्ध आहे या ठिकाणी पाय रोवून उभं राहणं, संघर्ष करणं. खरं तर आपण सुशिक्षित झालेलो, सुशिक्षित नंतर संघटित होणं आणि संघटित झाल्यानंतर संघर्ष करणं हा आपल्या आयुष्याचा एक महत्वाचा मुद्दा असला पाहिजे आणि आपलं ते ध्येय असलं पाहिजे. तथापि अशा पद्धतीनं आपल्या हे बांधव जर जात असतील तर दुःखद घटना आहे. अशा पद्धतीनं तुम्ही हे जग सोडून जाणं, संघर्ष सोडणं, संघर्ष टाळणं ही काय चांगली गोष्ट आहे असं मला वाटत नाही. आपण ज्या राजर्षी छत्रपती शिवाजी महाराजांचे वारस म्हणतो, ताराराणींचे वारस म्हणतो, संभाजीराजांचे वारस म्हणतो, शाहू महाराजांचे वारस म्हणतो, अशा वेळेला त्यांचे वारस म्हणून सांगत असताना त्यांच्या विचारांची बांधिलकी आपल्याकडे आपल्या कृतीतून दिसली पाहिजे. हे जर होत नसेल तर मग आपण त्यांचे वारस म्हणून सांगण्याला काय अर्थ आहे? हे राजकीय बोलणं झालं. म्हणून मी नेहमी म्हणतो की छत्रपतींच्या विचारांचा वारसा आपण जर जपायचा असेल तर कोणत्याही परिस्थितीत ही आरक्षणाची भूमी आहे, ही युद्धभूमी समजा. आणि जोपर्यंत आपण आरक्षण मिळवत नाही तोपर्यंत ही युद्धभूमी आपण सोडणार नाही. सराटी जालना जिल्ह्यातलं हे गाव आहे. या गावामध्ये फार मोठं आंदोलन छेडलं आणि संपूर्ण मराठा आरक्षण मनोज जरांगे पाटील या तरुण मित्रानं या मराठा आरक्षणाच्या संदर्भात महाराष्ट्रात उभं केलेलं जे वादळ आहे, खरंच फार मोठ्या प्रमाणात त्या एका साध्या सरळ माणसानं हे आंदोलन उभं केलं. खरं तर मला या आंदोलनाकडे अतिशय आश्वासक या वृत्तीनं बघावंसं वाटतंय. कारण हे कोणत्या राजकीय नेत्यानं उभं केलेलं आंदोलन नाही, तर ते सर्वसामान्य मराठा की जो पिचलेला आहे, ज्याला आरक्षणाची गरज आहे, असा आरक्षणासाठी गरज असलेला सगळा मराठा त्यानं एकत्रित केला. 22 लाख माणसं त्याच्या सभेला येतात ही सोपी गोष्ट नाहीये. कसं आहे, मनोज जरांगे पाटलांनी उभं केलेल्या आंदोलनाकडे त्यामुळं आज भल्या भल्या राजकीय नेत्यांची भंबेरी उडाली. उद्या आहे काही जर का वेगळं निर्णय जर जाहीर केला, उद्या 10 तारखेला त्यांच्या त्यांनी दिलेल्या मुदत संपते, तर काय करायचं ही राजकीय भीती राजकीय नेत्यांना पडलेली आहे. हे असंच होणं अपेक्षित आहे. जोपर्यंत आपण मराठा म्हणून एकत्रित येत नाही, संघटित उभारत नाही, संघर्ष करण्यासाठी आपण तयार होत नाही, मनोज जरांगे पाटील आपल्या अंगामध्ये सगळ्यांच्या शिरत नाही. खरं की तोपर्यंत आपल्याला या आरक्षण मिळवण्यासाठीची भूमिका जी आहे, आपल्याला अनेक जण अनेक मार्गाने सांगत राहतील, आपण तिकडे दुर्लक्ष करूया. जरांगे पाटलांनी एक चांगलं तुम्ही कसं द्यायची तुमची जबाबदारी आहे. आम्हाला मराठ्यांना आरक्षणाशिवाय पर्याय नाही ही भूमिका त्यांनी मांडली. आरक्षण कसं द्यायचं हा तुमचा भाग आहे. तुम्ही सांगा कसं द्यायचंय, मला द्या. आणि हे आरक्षण दिलं तात्पुरतं आणि पुन्हा कोणतरी कोर्टात घालवलं कुणीतरी आणि पुन्हा ते निघून गेलं असं नाही. ते शाश्वत स्वरूपाचं टिकाऊ आरक्षण द्या ही मागणी जरांगे पाटलांची ही सगळ्या मराठ्यांना भावलेली आहे. मला या ठिकाणी जरांगे पाटलांच्याच भूमिकेचा हे करत असताना कोल्हापुरात या जरांगे पाटलांच्या भूमिकेला
सोयीची आणि त्या भूमिकेला मदत होईल अशी भूमिका कोल्हापूरकरांनी. कोल्हापुरातल्या वकील संघटनेनं कोल्हापुरात ही कशा पद्धतीनं ओबीसी मधून जरांगे पाटलांनी सांगितलं होतं की प्रत्येक शेतकरी शेती कसलेल्या माणसाला हे कुणबीचं सर्टिफिकेट मिळालं पाहिजे. का मिळत नाही? हे सर्टिफिकेट, हे प्रमाणपत्र देऊन प्रत्येकाला तुम्ही आरक्षण द्या. तर ही भूमिका पार पाडण्यासाठी त्याला वकिली मुद्द्याने किंवा वकिलांचं सहाय्य कशा पद्धतीनं होऊ शकेल यासाठी कोल्हापुरात 18 तारखेला एक परिषद झाली. या परिषदेमध्ये याच्यामध्ये खल झाला आणि त्यांनी सांगितलं की ही जी मागणी आहे ही मागणी सत्य आहे आणि ही मागणी वकिली मुद्द्यावरती किंवा पॉइंट वरती ही टिकणारी अशी आहे आणि ती कोणत्या पद्धतीनं कशा पद्धतीनं मागणी करावी याची माहिती आणि याचं मार्गदर्शन या वकील परिषदेनं आपल्या ह्या शासनाला केलेलं आहे. अतिशय चांगली गोष्ट आहे. त्याच्यामध्ये मराठा समाजाचे एक न्यायाधीश आहेत, न्यायाधीश तानाजी नलावडे यांनी आपली भूमिका अत्यंत स्पष्टपणे आणि मराठ्यांना आरक्षण का अपेक्षित आहे हे फार स्वच्छ शब्दात सांगितलं. आणि केवळ सांगितलं असं नाही तर त्या पाठीमागची न्यायिक भूमिका काय आहे आणि ती कशी कायद्याच्या कसोटीवरती टिकू शकते हा एक महत्वाचा मुद्दा त्यांनी कोल्हापुरात मांडला. प्रश्न काय आहे की आरक्षण तोंड देखलं न देता ते आरक्षण कायमस्वरूपी टिकलं पाहिजे आणि त्या आरक्षणाला हे अर्थात आपल्याला माहिती आहे म्हणजे असा हा आरोप जरी झाला तरी एक घटक असा आहे मराठा समाजाच्या विरोधात. खरं तर मराठा समाजानं सगळ्या समाजाला आपल्या पोटाशी धरून आपल्या आयुष्याची वाटचाल केलेली आहे. का विरोधक निर्माण होत आहेत याचं सुद्धा आश्चर्य वाटावं अशी भूमिका आहे. बहुतांशी मराठी विचारतात की इतकं चांगलं वर्तन करून सुद्धा मराठ्यांना विरोध हा इतर काही समाजाकडून जो होतो तो का होतो हे समजत नाही. ज्यावेळेला मराठा अडचणीत येतो त्यावेळेला मदतीची भूमिका घेणं हे गरजेचं वाटतं. अशा वेळेला अनेक समाजानं घेतलेल्या आहे पण काही व्यक्ती ह्या राजकीय ह्याच्यानं प्रेरित असतील किंवा कुणीतरी त्यांना खत पाणी घालते का याचा सुद्धा विचार करावा लागेल. मराठा आरक्षण घेतल्याखेरीज भविष्य नाही ही भूमिका महाराष्ट्रातल्या तमाम मराठ्यांनी जाणली पाहिजे. व्यासपीठ किंवा आपले जे एकूण यंत्रणा आहे या यंत्रणेमध्ये मराठ्यांचं नेमकं कुठं स्थान आहे हे स्थान हे त्या आरक्षणानं स्पष्ट होईल आणि म्हणून आरक्षण घेतल्याखेरीज आपण थांबणार नाही. म्हणून जे मनोज जरांगे पाटलांच्या सारखे आपण प्रत्येकानं ठरवलं पाहिजे की मी स्वतः आता कोणत्याही परिस्थितीत माघार घेणार नाही. मराठा म्हणून मी संघटित आहे आणि मी माझ्या समाजाबरोबर आहे. मला ठीक आहे काय कसं आहे सत्तेमध्ये बऱ्याच वेळा मराठ्यांचे प्रमुख येतात त्यामुळं त्यांच्याकडे काम करणारे काही भक्त असतात. त्यांची भूमिका कदाचित वेगळी असू शकेल, प्रश्न नाही आहे. पण मराठा म्हणून आपण एकत्रित टिकून राहिल्याशिवाय आणि संघटितपणे हा मुद्दा हाताशी घेतल्याशिवाय हे आरक्षण आपल्याला मिळणार नाही. हे कालत्रयी सदैव सत्य आहे. म्हणून मी सर्वांना पुन्हा एकदा विनंती करतो की आपण ही जी लढाई आहे ही संघटितपणे लढूया. धन्यवाद.